नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? छानच राहा, माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. चला, आज आपल्याला इथं मूठभर भेंडी आणि एक बटाट्यापासून आपल्याला काय बनवायचे. माणसाला वाटतं आता थोडीशीच भेंडी आहे आणि एक बटाटा घेऊन चला याच्यापासून अशी एकदम भन्नाट अशी रेसिपी बनवूया, अगदी हॉटेलसारखीच. इथं मी हावरे तीळ आणि थोडेसे धणे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर लसूण घेतला आहे ठेचल्याला, अगदी भरपूर लसूण आहे बरं का. तो बी ठेचून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, याच्या विरहित अगदीच काही नाही घालणार वेगळं. आता भेंडी अगदी छानपणे धुवून घेऊया मस्तपैकी. अशी धुवून घ्यायची, कारण की कसं आहे धूळ वगैरे बसते भेंडीवर, झाडाला असली तरी धूळ बसतेच. आणि खरं सांगू का, ही भेंडी शेतातूनच आणलेली आहे, कवळी लसलशीत. आता मी त्याची कशी, भेंडीचे तुम्ही अनेक प्रकार बघितले, पण हा प्रकार थोडा वेगळाच आहे. पाहू शकता आता मी कशा पद्धतीने चिरणार आहे का, अशा पद्धतीने. आणि मधी फक्त कट मारून घेणार आहे बरं का. अशा पद्धतीने आपण कट मारून घ्यायचं ह्या भेंडीला. म्हणजे प्रत्येक भेंडीच्या तुकड्याला असं करायचं. भेंडी ही बारीक चिरायची नाही आपल्याला, फक्त एका भेंडीचे 2 तुकडे. खरंच खूप कवळी कवळी लसलशीत अशी भेंडी ही. संपूर्ण भेंडी मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. आणि बटाटासुद्धा असा जाड जाड लांब लांब ठेवलेला आहे. हा एक बटाटा घेतला आहे. मग चला आता पुढच्या तयारीला लागूया. इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये धणे आणि हावरे तीळ हे भाजून घेणार आहे. अगदीच गवळ भाजायचं, जास्त भाजायचं नाही आहे. फक्त थोडासा खमंग वास सुटला की लगेच आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी काढून घ्यायच्यात बरं का. चला आता हे धणे आपण हलवून घेऊया. धणे अगदी मस्तपैकी हलवायचे. आणि कसं आहे, एकदा कढईत टाकले की कलथा आपला बंद नाही करायचं, सारखं हलवीत जायचं मैत्रिणी. आणि त्याच्यानंतर लगेच हावरे तीळ टाकून द्यायचं, कारण की कढई आपली जास्तच तापलेली. आणि धणेसुद्धा भाजत आलेत बघा, जास्त नाही, फक्त गवळ भाजायचे, अजिबात असं करपलं वगैरे नाही पाहिजे. आणि हा 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, हा सुद्धा मी साधारण भाजून घेणार आहे बघा. हा ह्याच्यात टाकला आहे. आता सगळं भाजून झालेलं आहे. आता मी काढून घेणार आहे मैत्रिणी हे. त्याच्यानंतर लगेच कढईत तेल वाचायचं आहे आपल्याला. आणि जे भेंडीचे तुकडे ते टाकून द्यायचे बरं का. तेल थोडं जास्तच वाचायचं, कारण की जास्त का वाचायचं, आपल्याला भेंडी फक्त फ्राय करून घ्यायची ही. म्हणजे आपली भेंडी 90% शिजूनच निघते तेलातच. अशा पद्धतीने अगदी छान ही भेंडी फ्राय करून घ्यायची मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि रंग बी एवढा छान येतो का, संपूर्ण भेंडी फ्राय झालेली आहे. आणि खरंच खूप छान. आणि तशी मीठ टाकून नुसती खाल्ली तर खरंच खूप छान लागते. अप्रतिम अशी भेंडी फ्राय झालेली आहे. आता ती संपूर्ण मी काढून घेते आणि असं नाही की त्याला तेल खूप लागतं, तेलही एवढं काही लागत नाही आहे मैत्रिणी. हे बघा, संपूर्ण भेंडी फ्राय झालेली आहे. आता त्याच्यानंतर मी टाकून देणार आहे बटाटासुद्धा तसाच फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला मैत्रिणी, पाहू शकता. अगदी 90% हा बटाटा आपल्याला त्याच्यात शिजून द्यायचा आहे बरं का. अगदी छान पद्धतीने हा फ्राय करायचा आहे, अगदी कलर येईस्तोपर्यंत. 90% बटाटा आपला शिजून होणार आहे. त्याच्यानंतर अजूनही आपल्याला एक वस्तू टाकायची मैत्रिणी ह्याच्यात, पाहू शकता तुम्ही. मी आता जरा बटाटा खालवर अजून एकदा करते. त्याच्यानंतर टाकायची फ्लावर. थोडीशी फ्लावर होती, ती सुद्धा मी टाकून दिलेली आहे, पाहू शकता तुम्ही. ती सुद्धा आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची, कारण की बटाट्याला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून नंतर फ्लावर टाकली आता दोन्ही बी अगदी छान पद्धतीने फ्राय झालेले आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. रंग बी खूप छान आलेला आहे. आता हे फ्राय झालेलं हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे सगळ्या वस्तू अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत. आणि एवढी अप्रतिम अशी चवदार ही भाजी लागती, खूप छान लागते बघा. टिफिनसाठी खास ही भाजी आहे. चला आता त्याच्यानंतर टाकूया आपण जिरी मोहरीची छान तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला अजूनही एक वस्तू टाकायची आणि शक्यतो माझ्याकडं कोथिंबीर नाही आहे, कोथिंबीर असेल तर ती सुद्धा टाका. आता हा संपूर्ण लसूण टेचलेला हा सुद्धा टाकून दिलेला आहे लसूण तेलात पडला की अगदीच घमघमाट सुटतो. त्याच्यानंतर संपूर्ण एक मोठा टॅमॅटो होता, तो बारीक कट करून घेऊन मी तो सुद्धा टाकला आहे, पाहू शकता तुम्ही. अगदीच मस्त असा त्याला बी छान सॉफ्ट होऊन द्यायचं एकदम मस्त.
लसूण आणि टॅमॅटो अगदी छान फ्राय झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि रंग बी खूप बदलत चाललेला आहे पहा. अगदी सॉफ्ट असं झालं आहे. आणि मग इथं घेतल्यात बेसिक मसाले. तुमच्या घरातले जे बेसिक मसाले असतील तुमच्या आवडीचे तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता. आणि जे आपण भाजून घेतलेलं होतं धणे, हवरी तीळ, शेंगदाण्याचं कूट, संपूर्ण आपण ते भाजून घेतलेलं वाटण आहे ते सुद्धा मी टाकून दिलं बघा. आणि वाटण हे मी कोरडंच भाजलेलं वाटलेलं आहे बरं का मैत्रिणींनो. अगदी बारीक असं माहीम केलेलं आहे. आता हे पूर्ण मसाला आपण हलवून घेऊया. आणि चवीपुरतं मीठही टाकणार आहे पहा त्याच्यात. हे चवीपुरतं मीठ टाकून हे पुन्हा मी हलवून घेणार आहे मिक्स करून. आणि अगदीच अर्धा कप असं मी पाणी ओतणार आहे, जास्त नाही आहे. अगदी आपल्या मापाचंच ओतायचं, पाहू शकता तुम्ही. मसाला अगदी छान पद्धतीने हा परतलेला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा. आणि आता मी याच्यात अर्धा कप असं पाणी ओतणार आहे पहा. अर्धा कपच ओतलेलं आहे, कारण की आपलं थोडंसं ते मसाला वगैरे मस्त असं ग्रेव्हीदार होणार आहे. आणि ग्रेव्ही तर आपल्याला करायचीच नाही, पण हा मसाला पूर्ण कोरडा, कारण की त्याच्यात आपण ज्या वस्तू टाकू त्या बी अगदी छान अशा सुगंध मस्तपैकी शिजतील अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. का इथं फ्लावर आणि बटाटा मी टाकून दिलेला आहे. आणि शक्यतो 90% तर शिजलेलंच आहे. भेंडी तर संपूर्णच झालेली. फक्त आपल्याला कसं आहे, आपल्या मसाल्याचा पूर्ण आहार त्याच्यात मुरला पाहिजे, म्हणून ते अर्धा कप पाणी ओतलेलं होतं मी आता. आणि आपल्याला आता हे संपूर्ण भाजी हलवून घ्यायची मैत्रिणी, पाहू शकता. आणि नंतर तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग वगैरे किती छान येतो आहे. आणि कलरही एवढा सुंदर दिसतो आहे. मग पहा आता आपण त्याच्यावर 5 मिनिट फक्त झाकण ठेवायचे बारीक गॅस करून मैत्रिणी. 5 मिनिटांनी पुन्हा बघायचं आहे की आपली भाजी रेडी झालेली. पहा किती सुंदर भाजी दिसते, खरंच खूप छान दिसते, चमचमीत अशी भाजी झालेली मैत्रिणी. जर तुम्हाला ही भाजी जर आवडली तर लगेच कराय घ्या. आणि केल्यावर मला सांगा की भाजी कशी झाली, ते नक्कीच मला अशी कमेंट द्या तुम्ही की तुम्हाला आजची भाजी ही आवडली का मैत्रिणो. पहा बरं, अगदी छान पद्धतीने मी आता हिला हलवलेली आहे. बा किती सुंदर भाजी दिसते. आणि खरंच खूप छान चमचमीत रसाळ अशी भाजी झालेली आहे मैत्रिणो. टिफिनसाठी खूप खास. मग चला उद्या भेटूया. बाय.